चला यस, आज आपल्याला अंकगणितातील सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे संख्या. आता काय असतं माहितीये का की संख्यामध्ये ना, आता तुम्ही इकडे तिकडे बघू नका, टेन्शन घेऊ नका. जे नॉमिनल ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या झाल्या, ठीक आहे. मग आता बघा संख्या, ह्या संख्या काय असतात आणि संख्यावर प्रश्न कसे येतात हे आपल्याला बेसिक पासून बघायचं आहे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित हा विषय तुम्हाला अवघड वाटतो. आता अवघड वाटण्याचं कारण काय, आता तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसते. आता ती प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. त्यापूर्वी काही जनरल नॉलेज म्हणण्यापेक्षा आपल्याला काही सामान्य आणि बेसिक गोष्टी अभ्यासायच्या आहेत आणि त्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो. जसं की सुरुवातीला नैसर्गिक संख्या हा प्रकार. नैसर्गिक संख्या काय असते? नैसर्गिक संख्या, तर नैसर्गिक संख्या अशा असतात की ज्या निसर्गामध्ये सापडतात. आता निसर्गामध्ये सापडणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या असतात. त्यांना मोज संख्या असं देखील आपण म्हणतो. आता हे मोज संख्या म्हणजे काय? जसं 1 2 3 4 5 अशा अनलिमिटेड जोपर्यंत मोजता येत नाही तिथपर्यंतच्या संख्या म्हणजे मोज संख्या, ठीक आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं असायचं, पूर्वीच्या काळी आपल्या असं काही लिहून ठेवायला वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या. मग ते काय करायचे की झाडांच्या काही बिया, त्याच्यानंतर खडे है ना, किंवा निसर्गात सापडणाऱ्या गोष्टी ते काय करायचे, एकत्रित जमा करून ठेवायचे, त्यांचे गुच्छ करून ठेवायचे, त्या गोष्टी एकत्रित करून ठेवायचे आणि त्या ते मोजण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे एकला एकच का म्हणावं किंवा एकला या पद्धतीचं चिन्ह देण्यापूर्वी एकला एक का म्हणावं तर याचं उत्तर नाही येतायचं. परंतु समजा एक बी आहे किंवा एक असं काहीतरी दगड आहे, ठीक आहे, किंवा एक असं काहीतरी वस्तू आहे, हे एक, ठीक आहे. मग 2 3 4 अशा पद्धतीने काय झाल्या संख्या मोजण्याची पद्धत रूढ झाली, ठीक आहे. त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या मोजण्यासाठी वापर. मग काय मोजण्यासाठी तर ज्या काही वस्तू आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या मोजण्याची आवश्यकता भासते आणि त्या मोजण्याची आवश्यकता विचारात घेऊन काय झालं, त्या नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हटलं. कुठल्या संख्या म्हटलं? मोज संख्या. मग मोज संख्या कोणत्या किंवा मोज संख्या किती असा प्रश्न आतापर्यंत आलेला नाही. परंतु मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर या संख्या n या नावाने दर्शविल्या जातात. कशामुळे एनच? बी का नाही, पी का नाही, एस का नाही, डी का नाही, का नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? सुरुवातीचा अक्षर n आणि म्हणून या संख्या नॅचरल नंबर म्हणून n या नावाने दर्शविल्या जातात. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच असते. बेसिक आहे बरं का, एकदम बेसिक आहे, बाकी दुसरं काहीच नाहीये. नैसर्गिक संख्यांची बेरीज काय असणार आहे? नैसर्गिक संख्याच असणार आहे. जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच असणार. जसं मी जर असं केलं 3 + 5 + 8 + 8, ठीक आहे, किंवा अधिक किती जे काय असेल तर काय होणार आहे त्याचा अर्थ 8 × 16 16 + 5 हे बघा, हे या दोघांची बेरीज 8 होते. 8 × 16 8 × 24. हे 24 काय आहे? नैसर्गिक संख्याच आहे. किंवा इथे कोणतीही बेरीज जरी आली असती तरी नैसर्गिक संख्याच आली असती, हे तुम्ही इथे लक्षात घेतलं, ठीक आहे. नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्या असते. आता याची काही उदाहरणं बघू. आता ती उदाहरणं बघत असताना बघा काय आहे, 14 व 15 या नैसर्गिक संख्या असून त्यांची बेरीज किती येते? 29. आणि 29 ही देखील काय आहे? 29 ही देखील काय आहे? नैसर्गिक संख्याच आहे. किंवा इथं कोणत्याही दोन संख्या घेतल्या असतात किंवा अनलिमिटेड कितीही संख्या घेतल्या असतात तरी सुद्धा त्यांची बेरीज किती आली असते? नैसर्गिक संख्या झाली असते. मग तुम्हाला प्रश्न येतो की नैसर्गिक संख्यांची बेरीज ही टिंब असते. मग तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच असते हे उत्तर द्यायचं. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्याच असतो, ठीक आहे. बघा इथे दिला आता 14 गुणिले काहीतरी संख्या दिली आणि 14 गुणिले 15, ठीक आहे, इथं बरोबरच चिन्ह आहे. 14 गुणिले 15, 14 15 210. 14 व 15 या नैसर्गिक संख्याचा गुणाकार केल्यास 210 आहे, ठीक आहे. किंवा कोणत्याही नैसर्गिक संख्या घेतल्या तर
तर त्यांचा गुणाकार काय येतो, नैसर्गिक संख्याच येतो. एवढंच इथं दर्शवायचं, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, बेसिक आहे, लक्षात ठेवायचं. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात लहान. याच्यापेक्षा मोठी संख्या, याच्यापेक्षा छोटी संख्या नाही. ठीक आहे. मग आता तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. हे 9 होतं, 9. 9 पेक्षा छोटी संख्या कोणती, 9 पेक्षा छोटी संख्या 8. 8 पेक्षा 7. 7 पेक्षा 6. पुन्हा 5. पुन्हा 4, 3, 2 आणि 1. बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर काय, 0. शून्यापासून सुरुवात आहे म्हणून 0. कोणतीही गोष्ट शून्यापासून सुरुवात असते म्हणून 0. मग ते तुम्हाला सांगतो काय झालं की संख्याचा एक वर्ग भरलेला होता आणि त्या वर्गामध्ये सगळ्यात मोठा कोण, 9. 9 हा मोठा होता. मोठा म्हणजे काय असतो, डॉमिनेंट असतो. बरोबर आहे का. मग या काय केलं, त्या 8च्या कानाखाली 8 म्हणला कमी हल्ली कानाखाली, काय कारण, काय नाही म्हणलं, तू लहान आहेस, गप्प बसायचं, माझं ऐकायचं. ठीक आहे. आता 8 म्हणलं ठीक आहे बाबा, किंवा आपल्यापेक्षा मोठा आहे, ऐकू आपण ह्याचं. पण 8 ने गप्प बसा, 8 पण गप्प बसलं नाही. 8 म्हटलं 7च्या कानाखाली आली. 7ला म्हणला मी 8 आहे, मी मोठा आहे, तू माझं ऐकायचं. ठीक आहे. 7 म्हणला ठीक आहे ऐकतो. मग 7 ने तेच केलं, 6च्या कानाखाली आली, 6 ने 5च्या कानाखाली आली. असं करत 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 कुठपर्यंत आला आपला खेळ, 1 पर्यंत आला. 1 पर्यंत आला. आणि मग 1 ने काय केलं, असं शून्याकडे बघितलं. शून्याकडे बघितलं, शून्याला भीती वाटली. शून्य असं कोपऱ्यात जाऊन बसलं, कशाला कोणाचं कानाखाली खायचं म्हणून. आणि 1 म्हणलं बाबा मी यांच्यासारखा काय मोठा नाही, मी सगळ्यात छोटा आहे, मी काय तुला मारत नाही म्हणले, ये म्हणले जवळ, काय अडचण नाही. मग हे 0 इथं आलं आणि 1च्या शेजारी बसलं. 1च्या शेजारी बसले 0. मग हे झालं 10 आणि मग हे 10 गेला इथं. मग पुन्हा काय झालं, नाही याला हात नाही, फक्त झालं हे की 1 पेक्षा या दोघांची ताकद काय झाली, मग या सगळ्यांपेक्षा जास्त झाली. सांगायचा मुद्दा एकच आहे की आपण कुणाच्या शेजारी बसतोय त्याच्यावरून आपली काय ठरत असते, किंमत ठरत असते, है ना. मग आता हे संख्या ह्याचा चढता क्रम, उतरता क्रम, तशा पद्धतीने तुम्ही त्याला घ्या. ठीक आहे. मग सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती, उत्तर काय देणार, 1 देणार. बरोबर आहे. नैसर्गिक संख्या किती आहे, नैसर्गिक संख्या किती आहे, अनंत आहे. नैसर्गिक संख्या अनंत आहे. अनंत म्हणजे काय, एखादा मुलगा का, नाही. अनंत म्हणजे काय, अनलिमिटेड, जिथपर्यंत मोजता येणार नाही तिथपर्यंत संख्या नैसर्गिक संख्या अनंत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणजे काय, माहित नाही असं नाही, सांगणं कठीण आहे. कारण मोठी संख्या किती वेळा सांगितली तरी ती त्याच्यापेक्षा मोठी सांगता येत असते. ठीक आहे. सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत. धन म्हणजे काय, प्लस. ही संख्या रेषा इथं 1 आहे. ठीक आहे. इथं -1, -2, -3 आणि इकडं ते +1च आहे. इथं 0 आहे समजा. +1, +2, +3, +4. नैसर्गिक संख्या म्हणलं की नैसर्गिक संख्या काय असतात, नैसर्गिक संख्या काय असतात, तर त्या धन असतात. धन म्हणजे काय, प्लस असतात, पॉझिटिव्ह चार्जवाले असतात. ठीक आहे. म्हणजे एक काही ना काहीतरी गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपल्या समोर आहे आणि ती आपल्याला माहित आहे, याचाच अर्थ काय, ती धन आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणणार काहीच नाही म्हणजे ऋण आहे आणि ती संख्या नाही, तर ती संख्या आहे, पण त्या कोणत्या संख्या त्या आपल्याला बघायच्या. मग आता सर्व नैसर्गिक संख्या काय आहे, धन संख्या आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे 1 पासून 9 पर्यंतचे अंक आहेत. अंक संख्या काय नाही, अंक आणि संख्या सुद्धा आहे. अंक प्लस काय त्या
संख्या. 13 काय आहे? 13 ही संख्या आहे. 13 ही काय आहे? संख्या आहे. परंतु त्याच्यात 3 हा काय आहे? अंक आहे आणि 1 हा काय आहे? अंक आहे. म्हणजे अंकामध्ये आणि संख्यामधला फरक तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे 13 मध्ये 1 हा अंक आहे आणि 3 हा अंक आहे आणि दोन्ही मिळून काय आहे? संख्या. शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. मग शून्य काय आहे? तर शून्य काय आहे? चिन्ह आहे. चिन्ह. चिन्ह म्हणजे काय? सिम्बॉल. ठीक आहे. शून्य हा एक सिम्बॉल आहे. त्याचा शोध कोणी लावला माहिती आहे का? माझा सर शून्यला शून्य अंकच नाही मुळात. मग 10 म्हणल्यानंतर 10 हा स्वतंत्र संख्या झाली. बरोबर आहे. बरोबर. 10 ही काय झाली? हे बघा 10 काय झाली? ही संख्या झाली. ठीक आहे. त्याच्यातल्या संख्यातला 1 हा काय झाला? अंक झाला आणि हा शून्य काय झाला? चिन्ह झाला. आता ही संख्या अंकाने आणि चिन्हाने तयार झालेली आहे म्हणून या 2 अंकी संख्या तयार होतात. ठीक आहे. आणि एक अंकी जे असतात 9 पर्यंत, 1 पासून ते 9 पर्यंतचे अंक प्लस काय असतात? त्या संख्या असतात. संख्या प्लस काय असतं? अंक असतात. परंतु 10 पासून पुढे संख्या तयार होतात. संख्या. ठीक आहे. आणि त्या कोणत्या अंकाने बनलेल्या असतात? तर त्याच्या जेवढे डिजिट्स असतील त्याच्या त्या अंकाने बनलेल्या असतात. ठीक आहे. म्हणून काय? 10 ही संख्या आहे. 10 वरचा जर एक सिंगल शून्य काढला त्याची किंमत किती राहते? शून्यच राहील ना. समजा 10 नाही 100 लिहिलं, याची किंमत किती आहे? सध्या शून्यच आहे ना. तर याची किंमत किती आहे? शून्यच आहे. याची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणून तर हे 100 झालं ना. पण मी जर म्हणले तर 121, याची किंमत किती आहे? 1 आहे. याची किंमत किती आहे? 20 आहे. याची किंमत किती आहे? 100 आहे. बरोबर आहे का नाही? कोणती किंमत आहे ही? स्थानिक किंमत आहे. स्थानिक म्हणजे स्थानानुसार ठरलेली किंमत आहे. स्थान म्हणजे कोणतं? एकक, दशक, शतक हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. मग बघा पूर्ण संख्या बघायची आपल्याला. आतापर्यंत आपण काय बघितलं? नैसर्गिक संख्या बघितल्या. नैसर्गिक संख्याची वैशिष्ट्ये बघितली. नैसर्गिक संख्या मोज संख्या म्हणतात. मोज संख्या या निसर्गात आढळणाऱ्या संख्यांना गृहीत धरा. ठीक आहे. निसर्गामध्ये आढळणाऱ्या सर्व संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर 0, 1, 2, 3. आता हे होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. कुठल्या अक्षराने दर्शवतात? एकच लक्षात ठेवायचं. संख्यांचा जो गट आहे ते होल नंबर म्हणजे पहिला अक्षर काय आहे? डब्ल्यू. होल नंबरचं सिम्बॉल काय आहे? डब्ल्यू. ठीक आहे. मग आता हे होल नंबर म्हणजे कोणत्या संख्या आहेत? तर बघा 0, 1, 2, 3. ठीक आहे. या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या की नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वाढवला. नैसर्गिक संख्यामध्ये काय केला? शून्य वाढवला. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वाढवला की लगेच त्या काय झाल्या? पूर्ण संख्या झाल्या. समजा बस एवढंच लक्षात ठेवा की नैसर्गिक संख्यामध्ये शून्य ऍड केलं. पहिल्याच्या नैसर्गिक संख्या होत्या त्याच्यात शून्य होता का? नव्हता. त्याच्यामध्ये तो ऍड करून टाकला. या काय झाल्या? तुमच्या पूर्ण संख्या. मग नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण नव्हत्या, त्याच्यात काहीतरी कमतरता होती आणि म्हणून एक शून्य त्याच्यात ऍड झाला आणि त्या काय झाल्या? पूर्ण झाल्या, परिपूर्ण झाल्या. ठीक आहे. पूर्ण संख्या डब्ल्यू या अक्षराने दर्शवतात. सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य. आता तुम्ही म्हणणार सर आताच 5 मिनिटापूर्वी सांगितलं की शून्य ही संख्याच नाही आणि आता म्हणतात की पूर्ण संख्या शून्य. पूर्ण संख्या शून्य असल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून याला आपण काय म्हणतोय? शून्यापासून सुरुवात आहे. ठीक आहे. वास्तविक शून्य काय आहे? चिन्ह आहे. ठीक आहे. चिन्हच आहे. जर एखाद्याने कोणी विचारलं शून्य ही संख्या आहे का? तर स्पष्ट सांगायचं शून्य ही संख्याच नाही. शून्य काय आहे? सिंबल. परंतु शून्यापासून तयार होणाऱ्या संख्या मात्र त्या काय आहेत? संख्या. जसं की 10 आहे, 100 आहे, 1000 आहे, किती ज्याच्यात शून्य आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येईल का? नाही. तोच मुद्दा आहे. परत सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येणार नाही का? कारण त्या काय आहेत? अनंत आहेत. हे लक्षात घेण्यात येते. आता पूर्ण अंक संख्या इंटिजर्स बघा. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. पूर्ण अंक संख्या म्हणजेच काय? तुमच्या इंटिजर्स. आता
धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या. ठीक आहे, बघा पूर्णांक संख्या इंटिजर्स कुठल्या सिंबॉलने दाखवायचे? आय या सिंबॉलने दाखवायचे पहिला अक्षर. ठीक आहे, आता पूर्णांक याचा अर्थ काय? पूर्ण असलेला अंक असाच अर्थ घ्यायचा का? पूर्ण अंक, बरोबर आहे ना? आता मला सांगा, एक हा पूर्ण संख्या आहे का? एक ही संख्या पूर्ण आहे का? आहे ना एक ही संख्या पूर्ण, म्हणून काय पूर्णांक. ठीक आहे, पूर्णांक. 1/2 हा काय आहे? अपूर्ण आहे ना, हा काय होणार तुमचा? अपूर्णांक. आता अपूर्णांक शिकताना धन अपूर्णांक, पूर्ण, त्यानंतर ऋण पूर्णांक अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. ठीक आहे, त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक ते आपण बघू. बघा, धन संख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे अगोदर आपण काय नैसर्गिक संख्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह संख्या बघितल्या, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे नैसर्गिक संख्या जेवढ्या मोजायच्या तेवढ्या संख्या काय नैसर्गिक संख्या. दुसरा मुद्दा कोणता होता? अरे सांगा ना, पूर्ण संख्या, होल नंबर, बरोबर आहे की नाही? त्याच्यात फक्त काय केलं आपण? शून्य ऍड केला, पूर्ण संख्या झाली. आता पूर्णांक संख्या, मग आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य, या तिन्ही मिळून काय झाल्या? तुमच्या पूर्णांक संख्या झाल्या. ठीक आहे, जसं की इथं बघा मायनस 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 संख्या दिसतात, शून्य दिसतो आणि प्लस संख्या दिसते. म्हणजे पॉझिटिव्ह संख्या, निगेटिव्ह संख्या आणि शून्य या तिघांच्या मिळून काय होतात? तुमच्या पूर्णांक संख्या होत असतात. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. शून्य ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. म्हणजे संख्या रेषाचा जर विचार केला तर बघा, संख्या रेषाचा जर विचार केला तर संख्या रेषाचे बरं का, हे संख्या रेषाच आहे. इथं शून्य हा मध्यभागी आहे. बघा, 1 मायनस 1 प्लस, 2 मायनस 2 प्लस, 3 मायनस 3 प्लस. म्हणजे काही पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह, काही पॉझिटिव्ह आणि शून्य, हे तिघ जण मिळून काय झाले? तुमची तिघांचा गठ्ठा मिळून काय झाली? तुमची पूर्णांक संख्या झाली. शून्य ही काय? तुमची मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. हे इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पूर्णांक संख्या इंटिजर्स आय या अक्षराने दर्शवितात. जे पूर्ण असलेल्या संख्या त्या आय या अक्षराने दर्शवितात. का? कारण आय दर्शवितात. आय का दर्शवितात? तर इंटिजर्सचा पहिला जो आहे कॅपिटल लेटर्स तो आय आहे, म्हणून त्यांनी दर्शवितात. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येते. त्याच्या अगोदर काय होतं? नैसर्गिक संख्या सगळ्यात मोठी सांगता येत नाही, बरोबर आहे की नाही? सगळ्यात लहान सांगता येत होती का? किती होती? 1 होती, बरोबर आहे की नाही? आणि ह्या पूर्णांक संख्येमध्ये सगळ्यात लहान संख्या सांगता येईल का? नाही. सगळ्यात मोठी सांगता येईल का? नाही, सांगताच येणार नाही. का? कारण शून्यापासून सुरुवात होते, इकडे अनलिमिटेड चालतात, प्लस बाजूला अनलिमिटेड चालतात आणि मायनस बाजूला देखील काय चालतात? त्या अनलिमिटेड चालतात. फुटवरही जातात. जेवढ्या मोजणार तेवढ्या पुढे जाऊ शकतात, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, आता हे बघा, हे नोट्स मी तुम्हाला देतो, काही काळजी करायचं कारण नाही. फक्त बारकाईने लक्षपूर्वक ऐकायचं, बाकी काहीच करायचं नाही. ह्याच नोट्स तुम्हाला लगेच मिळतील. नाही, जेवढ्या काही होतील ना तेवढ्या मिळतील. ठीक आहे, आता उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे संख्या लहान होत जातात. आता डावीकडे आणि उजवीकडे ही संकल्पना आहे ना तुमच्या आता क्लिअर होईल. म्हणजे कोणती संख्या डावीकडे चालली, कोणती संख्या उजवीकडे चालली, हे तुम्हाला इथं लगेच लक्षात येईल. बघा, जसं शून्य इथे घ्यायला मध्यभागी, आता इकडे प्लस आहे आणि इकडे काय मायनस आहे, बरोबर आहे का? इथे शून्य 1 2 3 4, 1 2 3 आणि 4, मायनस 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 मायनस. ठीक आहे, हे मायनस 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 होत चाललं, हे काय इकडचं प्लस 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 होत चाललं, बरोबर आहे की नाही? मग आता हे काय म्हणतो की उजवीकडे संख्या मोठ्या होत चालतात, उजवीकडे संख्या मोठ्या होत चालतात. मग ही उजवीकडे बाजू, बरोबर आहे की नाही? संख्या मोठ्या होत चालतात. 1 पेक्षा 2 मोठा, 2 पेक्षा 3 मोठा, 3 पेक्षा 4 मोठा, बरोबर आहे? तसं -4 पेक्षा -3 हे बाळ, -4 पेक्षा -3 मोठा, -3 पेक्षा -2 मोठा, -2 पेक्षा -1 मोठा.
सर्वात मोठी मायनस संख्या कोणती मग -1 त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे का कोणती नाही कारण शून्याच्या जवळची संख्या ही सगळ्यात मायनस मध्ये ही सगळ्यात मोठी संख्या आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मग जर प्रश्न विचारला -10 मोठा का -1 मोठा -1 मोठा किमतीने बरोबर आहे की नाही म्हणजे काय उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात डावीकडे संख्या लहान होत जातात आता डावीकडे जर म्हटलं मी तर डावीकडे असेल तर हा माझा डावा हा उजवा आहे बरोबर आहे की नाही उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात डावीकडे संख्या लहान होत जातात एवढंच तुम्ही तिथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ठीक आहे क्लिअर झालं यस सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती म्हणजे मायनस असलेली संख्या सगळ्यात मोठी कोणती -1 बरोबर आहे की नाही सगळ्यात मोठी परंतु ऋण पूर्णांक -1 सगळ्यात लहान परंतु धन पूर्णांक संख्या कोणती हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे 0 हा धन पूर्णांक नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो आता त्याचं एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला आता समजा तुमच्याकडे 0 रुपये तुम्हाला विचारलं किती रुपये तर तुम्ही काय सांगणार पैसेच नाहीत हेच सांगणार का नाही पैसेच नाहीत म्हणजे तुमच्याकडे कर्ज बी नाही आणि तुमच्याकडे पैसे पण नाही म्हणजे सध्या न्यूट्रल येतो न्यूट्रल म्हणजे काय 0 संख्या रेषेवरचा 0 हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो हे ह्याच्यावरून सिद्ध होतं 0 हा धन पूर्णांक नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो म्हणजे 0 हा 0च आहे प्लसही नाही आणि मायनसही हे तुम्ही घेतलं लक्षात कोणत्याही पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी व गुणाकार पूर्णांक संख्याच असतो बघा एक वाक्य महत्वाचे पडताळणी करून बघायचं बाबा पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी व गुणाकार पूर्णांक संख्या येते चला पूर्णांक संख्येच्या अगोदर बेरीज घेऊ आपण मी घेतलं 5 + 5 किती येणार 10 येणार आली का पूर्णांक संख्या आली परत मी घेतलं 15 - 5 किती आलं 10 तुम्ही म्हणणार सर खूपच घेतलं असं 15 - 10 किती येणार 5 येणार मग कोणतीही संख्या घ्या आली का पूर्ण वर्ग संख्या पूर्ण संख्या वर्ग पूर्ण संख्या आली ठीक आहे त्यानंतर घेतलं मी 5 × 5 किती आलं 25 पूर्ण संख्या आली का नाही म्हणजेच काय पूर्णांक संख्या येते म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार ही काय येते पूर्ण संख्या येते दोन संख्यांची ठीक आहे भागाकार मात्र तसं घेईल याची गॅरंटी नाही जसं मी जर समजा 10/3 केलं तर किती येणार समथिंग काय येईल पॉइंट मध्ये बरोबर आहे नाही 3 × 9 उरला 1 पुन्हा 3 × 9 3 × 9 हे असं काय येईल पूर्ण संख्या घ्यायची नाही परंतु 10/5 असं जर केलं तर किती येणार होतं 2 येणार भागाकार कधी येऊ शकतो कधी येत नसतो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार पूर्णांक संख्या असतात आपल्याला घ्यायच्या समसंख्या तुम्ही म्हणणार सर समसंख्या आता काय असते ते सगळं सांगतो समसंख्या आता इव्हन नंबर ऑड आणि इव्हन हे दोन संकल्पना माहिती आहेत का तुम्हाला ऑड म्हणजे काय विषम संख्या आणि इव्हन म्हणजे काय समसंख्या आता समसंख्या म्हणजे इव्हन नंबर सम ज्याच्या एकक स्थानी 0 बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना काय म्हणतात समसंख्या असं म्हणतात हे खूप बेसिक आहे बघा याच्यामध्ये ना हे फक्त काय आहे की याच्यावर कधीतरी एखादा प्रश्न येतो म्हणून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किंवा दुसरे प्रश्न सोडवत असताना हे सगळं बेसिक माहित असणं गरजेचं आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगतो मग आता ज्या संख्येच्या एकक स्थानी काय काय 0 2 4 6 8 हे अंक असतात यापैकी कोणताही अंक असतो तर त्या काय असतात त्या तुमच्या समसंख्या असतात उदाहरण जर बघितलं तर एकक स्थान म्हणजे एकक स्थान म्हणजे काय पहिलं स्थान ठीक आहे पहिलं स्थान 346 346 मध्ये पहिलं स्थान कोणतं आहे 6 बरोबर आहे का नाही हे 6 यांच्यापैकी एक आहे का आहे ठीक आहे
बरं याच्यात दुसरा सम आहे का विषम आहे? सम. तिसरा मात्र विषम असतो. 346 ही समसंख्या आहे का? आहे. त्यानंतर 3890 ही समसंख्या आहे का? आहे. का? कारण या गटातल्या शून्य बरोबर काय आहे त्याचं एकक स्थानी काय आहे? त्या एकक स्थानी शून्य आहे आणि एकक स्थानी शून्य आहे म्हणून या दोन्ही संख्या काय आहेत? समसंख्या आहेत. ठीक आहे. आता समसंख्यांचे काही गुणधर्म मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा कशा असतात समसंख्या, कशा असतात, कशा पद्धतीने असतात ते बघा. तर समसंख्यांचे काही गुणधर्म, सर्व समसंख्यांना दोन विशेष भाग जातो. ठीक आहे. सर्व समसंख्या कोणत्याही समसंख्या घ्या त्याला दोन विशेष भाग जातो. उदाहरणार्थ बघा सर्व संख्या कोणत्याही घ्या त्याच्यातल्या सर्व समसंख्यांना दोन विशेष भाग. एक नमुना म्हणून कुठली तरी समसंख्या सांगा. कोणतीही सांगा समसंख्या सांगा. जसं समजा मी समसंख्या घेतली तर 50. या 50 ला दोन विशेष भाग जाईल का? जाईल ना. बरोबर आहे की नाही? 2 आणि 2 25 50 किंवा 25 दोन्ही केलं तर 50 येतं. दोन विशेष भाग जातो. कोणतीही समसंख्या घ्या त्याला दोन विशेष भाग जातो. 10 घेतली दोन विशेष भाग गेला. किंवा इथं मी 150 घेतली दोन भाग गेला. बरोबर आहे की नाही? समसंख्या घ्यायची फक्त. ही शून्यवाल्या संख्या घेतल्या. मी जर दोन वाल्या संख्या घेतल्या जसं की इथं घेतलं मी 12 भागिले 2 केलं 6 येतं. बरोबर आहे की नाही? किंवा इथं मी काय केलं 102 केलं भागिले 2 केलं किती येणार? 51 येणार. म्हणजेच काय की सर्व समसंख्या ज्या आहेत त्या सर्व समसंख्यांना दोनने विशेष भाग जातो म्हणजे जातोच. ठीक आहे. त्यानंतर क्रमागत समसंख्यांमध्ये 2 चा फरक असतो. आता क्रमागत समसंख्या कोणकोणत्या सांगा? 2 4 6 8 10 12 14 16 18 अशा अनंत. गव्हाने लक्ष दे. ए बाळा लक्ष दे. या बघा त्यानंतर 2 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 2 चा. खूप महत्वाचं आहे. इतकं इझी घेऊ नका. कारण हे ज्यावेळेस आपलं फाउंडेशन होईल ना एक बेसिक पाया होईल आणि हा पाया तयार झाल्यानंतर पुढे कितीही मोठमोठाले उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे. 2 आणि 4 मध्ये 2 चा फरक, 4 आणि 2 मध्ये 4 आणि 6 मध्ये 2 चा फरक, 6 आणि 8 मध्ये 2 चा फरक, पुढच्या 8 आणि 10 मध्ये 2 चा फरक. प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे? 2 चा. म्हणजे क्रमागत याला आपण क्रमवार पण म्हणू. क्रमवार असलं क्रमवार. या क्रमवार संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2 चा फरक असतो. हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता 10 ही समसंख्या आहे. 10 ही समसंख्या असल्यास समोरची संख्या काय? 10 प्लस 2 12. मागची काय? 10 - 2 8. म्हणजे 10 ही संख्या आहे. 10 च्या पुढचे 2 जर घेतले तर किती होतात? 12. पाठीमागचे 2 जर घेतले तर किती होतात? 8. या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? 2 म्हणजे 2 चाच फरक आहे. समसंख्यांमध्ये कितीचा फरक? क्रमवार समसंख्यांमध्ये 2 चा फरक असतो. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे बघा. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच असते. काय म्हटलं? कोणत्याही नैसर्गिक संख्याची दुप्पट ही काय असते? समसंख्या. कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट समसंख्या. आता कोणती तरी नैसर्गिक संख्या एक जण सांग. तू सांग एक नैसर्गिक संख्या. 14. 14 ही नैसर्गिक संख्या आहे. त्याची दुप्पट केली किती येणार? 28. आली का समसंख्या? बरोबर आहे. हा तू सांग कोणती संख्या सांग. 99 ही नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे की नाही? 99 ची आपण केली दुप्पट. 99 ची दुप्पट किती? 198. बरोबर आहे. 198 2 18 आणि 198. 198 आली का नाही समसंख्या? म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्येची विषम घ्या नाही तर सम घ्या. तुम्हाला वाटलं असं एक सम घेते एक विषम घेते. मी समजा इथे 7 घेतली. 7 ही काय आहे? विषम संख्या, मूळ संख्या. 7 ची जर दुप्पट केली तर किती येते? 14. समच आली.
9 घेतली, 9 दोन्ही 18 समच आली. 3 3 दोन्ही 6 समच आली. 4 4 दोन्ही 8 समच आली. म्हणजेच काय तर कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या असते. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, एक नैसर्गिक संख्या आणि तिची तुम्ही दुप्पट केली तर खालीलपैकी काय उत्तर येऊ शकतं. पर्यायामध्ये एकच संख्या अशी असेल की ती सम असेल तेच तुमचं उत्तर असतं. बाकी कोणती संख्या आहे काय काही घेणं देणं, बरोबर आहे का? म्हणजे कॅल्क्युलेशनच करायला नाही लावली तुम्हाला, किंवा समोर फक्त तुम्हाला हा रूल माहित होता की नाही एवढंच त्यांना फक्त जाणून घ्यायचं. हा रूल तुम्हाला माहित होता किंवा नाही हे माहित करून घ्यायचंय, म्हणून तुम्हाला असा प्रश्न विचारला. आता 13 नैसर्गिक संख्या आहे. आता हे आपण सगळं पडताळून बघितलंय. 13 नैसर्गिक संख्या, 13 ची दुप्पट केल्यास किती आली? 26 आहे. 26 ही काय आहे? समसंख्या. 15 ची दुप्पट केली 30 समसंख्या. 17 ची दुप्पट केली 34 समसंख्या. 18 ची दुप्पट केली 36 काय? समसंख्या. क्लिअर आहे सगळं? येस. चला पुढे जाऊ. 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी ही समसंख्या असते. अरे वाटते का नाही सांगा? 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी ही काय असते? समसंख्या असते. बघा आता पहिली समसंख्या आणि दुसरी समसंख्या, 2 किंवा जास्त समसंख्या यांची बेरीज काय? बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी काय असणार आहे? सम असणार आहे. बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी एक पडताळा करून बघू. 24 + 6 केलं किती येतं? 30 येतं. आली समसंख्या. 6 चौक किती येतं? 24 समसंख्या आली. 8 - 2 16 समसंख्या आली. ठीक आहे. 18 - 2 समसंख्या आली 16. ठीक आहे. म्हणजे काय? 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी ही काय येत असते? तुमची समसंख्या येत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्याही, हे दिसतंय सगळ्यांना क्लिअर? कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा 1 वजा केल्यास विषम संख्या मिळते. बघा खूपच बेसिक आहे बघा हे, परंतु माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर हे माहित असलं तर तुम्हाला पुढचे गणित पटापट सुटतात. आणि पूर्ण गणित जर चांगलं असेल तर गणिताचा पाया ठेवून तुम्ही बुद्धिमत्तेकडे जाऊ शकता. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय एकमेकांवर आधारित, आणि त्याचा सगळ्यात भारी आणि सगळ्यात महत्वाचा पाया कोणता आहे? तर तो गणित आहे. त्या गणितामध्ये काय की मूळ गणित, बेसिक गणित. ठीक आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास काय मिळते? विषम संख्या मिळते. 16 ही समसंख्या आणि या सममध्ये जर 1 मिळवलं किती झाले? 17. 17 काय मिळाली तुम्हाला? विषम संख्या मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 16 - 1 केलं किती मिळणार? 15. 15 काय झाली? तुमची विषम संख्या मिळत असते. ठीक आहे. क्लिअर झालं? त्यानंतर आता विषम संख्यांचे काही गुणधर्म आहेत. बघा विषम संख्यांचे गुणधर्म आहेत ते बघा. आता काय आहे की विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी एक उरते. एक विषम संख्या आहे, जसं मी 17 घेतली, 17 विषम आहे का? 2 ने भागलं किती येणार? 8 येणार ना. आणि बाकी किती उरणार? 1 उरणार. बरोबर आहे की नाही? बाकी 1 उरणार. भागिले 8. बरोबर आहे की नाही? भागिले 2 म्हणजे कोणत्याही विषम संख्येला जर 2 ने भागलं तर बाकी काय उरते? 1 उरते. क्रमवार 2 विषम संख्यांमध्ये पण 2चाच फरक असतो. जसं समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो तसं विषम संख्यामध्ये देखील काय असतो? 2चा फरक असतो. कोणत्याही विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी सम येते. जसं समसंख्यांची बेरीज किंवा वजाबाकी सम येत होती तशी विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय येत असते? समसंख्या येत असते. आता 2 विषम संख्या आहेत 15 आणि 17, यांची बेरीज किती आली? 32 म्हणजे समसंख्या आली. पहिली संख्या विषम, दुसरी संख्या विषम, काय आलं? सम आलं. विषम संख्येत 1 मिळविल्यास किंवा वजा केल्यास समसंख्या मिळत असते. विषम संख्यामध्ये 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास काय मिळत असते? समसंख्या मिळत असते. जसं इथं 17 आहे,
17तून 1 जर वजा केलं तर किती मिळतं 16. 17 17 मध्ये जर 1 मिळवलं तर किती 18. म्हणजे एक मिळवलं, एक वजा केलं आणि एक मिळवलं तरी सुद्धा काय मिळते समसंख्याच मिळत असते. हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ही त्रिकोणी संख्या हा जो प्रकार आहे हा आपण आता उद्याच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर आज आपण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्यानंतर पूर्णांक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. क्लिअर. आता उद्याच्या तासिकेमध्ये संख्यांचा उर्वरित पार्ट आपण बघूया. ओके. थँक्यू.